श्री स्वामी समर्थ. जीवनातील एक नवे पर्व. मनाच्या एकाग्रतेचा आधार. आजच्या जगात आपले मन सर्वात मोठे शत्रू बनले आहे. ते कधी भूतकाळात रेंगाळते तर कधी भविष्याची चिंता करते. अशा चंचल मनाला स्थिरता आणि योग्य दिशा देण्याचे कार्य केवळ श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करू शकते. स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या मनाची खरी शक्ती ओळखण्याचे पर्व आहे. जेव्हा तुमचे मन शांत आणि एकाग्र होते तेव्हा तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक समस्येचे उत्तर स्वतःमध्येच सापडते. हीच खरी स्वामींची शिकवण आहे. नवे पर्व. आंतरिक शक्ती आणि नामस्मरणाची महती. स्वामींनी कधीही बाह्य दिखावा किंवा कर्मकांडांवर जोर दिला नाही. त्यांनी नेहमी अंतर्मनाची शुद्धी आणि नामस्मरणाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले. मन करा रे प्रसन्न. तुमचे मन शांत आणि आनंदी असेल तर तुमचे काम आपोआप चांगले होते. नकारात्मक विचार आणि अस्वस्थता दूर करण्यासाठी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. हा मंत्र तुमच्या मनाला एकाग्र करून त्याला सकारात्मक ऊर्जा देतो. ध्यान आणि एकाग्रता. नव्या पर्वात रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून स्वामींच्या रूपाचे ध्यान करा. तुमचे मन एकाग्र करा. यामुळे तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ होईल आणि तुम्ही योग्य मार्गावरून कधीही विचलित होणार नाही. समता आणि समजूतदारपणा. स्वामींच्या कृपेने मिळालेल्या नव्या पर्वात तुम्ही इतरांकडे समतेच्या दृष्टीने पहा. छोट्या मोठ्या गोष्टींवर चिडणे किंवा लगेच प्रतिक्रिया देणे सोडून द्या. मनाची ही समजूतदार स्थितीच तुम्हाला जीवनात खरा आनंद देईल. चला, आजपासून आपण बाह्य सुखांच्या मागे धावणे सोडून स्वामींच्या नामस्मरणाने आपल्या आंतरिक शक्तीला जागृत करूया. कारण ज्याचे मन स्थिर आणि स्वामींच्या चरणी लीन आहे त्याच्यासाठी हे संपूर्ण जग स्वामींच्या कृपेने भरलेले एक नवे सुंदर पर्व आहे. श्री स्वामी समर्थ महाराज. मनाच्या एकाग्रतेने मला तुमचे दर्शन घडवा.